नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय हिंद. मी आहे राम जिलेवार आणि जिलेवार स्टडीमध्ये तुमचे स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण आपलं प्रॅक्टिस सेट 1.4 व्यवस्थितरित्या संपवलं आणि आजच्या या क्लासमध्ये आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.5 ला सुरुवात करायची आहे. त्यामधील फर्स्ट क्वेश्चन मी आपल्या बोर्डवर लिहिलेला आहे. चला मग सुरुवात करूया आजच्या क्लासला. आता वर्ड प्रॉब्लेम मध्ये सर्वात अगोदर आहे जे काही क्वेश्चन आपल्याला दिलाय तो अगोदर व्यवस्थित वाचवायचा आणि नेमकं कोणतं व्हेरिएबल आपल्याला कन्सिडर करायचे ते अगोदर घ्यावे लागतील आणि आपण आपल्या क्वेश्चनला सुरुवात करत आहोत. 2 नंबर्स डिफर बाय 3 म्हणजे या क्वेश्चन मध्ये आपल्याला 2 नंबर्स आहेत, जेणेकरून त्यांच्यामध्ये फरक कितीचा राहणार आहे, 3 चा फरक राहणार आहे असं आपल्याला क्वेश्चन सांगतो. पुढं the sum of the twice of the smaller number and the thrice of the greater number is 19 म्हणजे एक नंबर छोटा राहणार आहे आणि एक नंबर मोठा राहणार आहे. ठीक आहे सर. मग सर्वात अगोदर समजा x वाला हा जो आहे तो स्मॉलर नंबर आहे आणि y वाला जो आहे तो बिगर नंबर आहे. या दोघांमध्ये फरक कितीचा आहे? फरक कितीचा आहे? 3 चा आहे. म्हणून लेट अगोदर जे काही व्हेरिएबल आपण घेतलेत त्याला लिहूया, व्हेरिएबल आहेत म्हणून सांगूया. लेट x इज स्मॉलर नंबर अँड y इज ग्रेटर नंबर. आता x आणि y हे 2 नंबर आपण कन्सिडर केले. आता दिलेली पहिली अट काय किंवा गिवन फर्स्ट कंडिशन म्हणून लिहिणार बाय गिवन फर्स्ट कंडिशन की त्या दोघांमध्ये फरक कितीचा आहे? 3 चा आहे. म्हणजे जो काही स्मॉलर नंबर आहे तो जेव्हा y मधून वगळल्या जाईल, मायनस केल्या जाईल, तेव्हा फरक काय आला पाहिजे? 3 आला पाहिजे. पण हे थोडंसं व्यवस्थित दिसणार चालेल. मग काय करतो मी, थोडंसं डोकं लावतो आणि आपले व्हेरिएबल चेंज करून घेतो. जो x आहे तो स्मॉलर न घेता बिगर घेतो आणि जो y बिगर आहे तो बिगर न घेता स्मॉलर घेतो. तेव्हा मला इथे काय लिहावं लागेल? लेट x इज बिगर नंबर अँड y इज स्मॉलर नंबर. आता बाय गिवन फर्स्ट कंडिशन जेव्हा मोठ्या संख्येतून छोटी संख्या वगळल्या जाईल तेव्हाच त्या दोघांमधला फरक हा 3 येणार आहे. म्हणून याला नाव देऊया इक्वेशन फर्स्ट. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. पुढे चलूया. आता पुढे क्वेश्चन काय म्हणतो? क्वेश्चनमध्ये द सम ऑफ ट्वाइस ऑफ स्मॉलर नंबर म्हणजे स्मॉलर जो नंबर आहे त्याची दुप्पट घ्यायची. स्मॉलर नंबरची दुप्पट 2y असेल. पुढे बोला. थ्राइस द ग्रेटर नंबर, जो ग्रेटर नंबर आहे त्याची थ्राइस म्हणजे 3 पट आणि सम आहे त्या दोघांची म्हणजे 3x + 2y किती आलं पाहिजे? 19 आलं पाहिजे. म्हणून बाय गिवन सेकंड कंडिशन 3x + 2y इज इक्वल्स टू 19 आणि हे आहे आपलं दुसरं इक्वेशन. ठीक आहे. वर्ड प्रॉब्लेममध्ये जे काही प्रॉब्लेम दिलाय त्याच्यावरून इक्वेशन तयार करणं हेच मेन काम आहे. एकदा का 2 इक्वेशन तयार झाले की आपल्याला इक्वेशन सॉल्व करणे हे आपल्याला माहीत आहे. क्रॅमर्स रूलने सॉल्व करू शकतो किंवा सबस्टिट्यूशनने सॉल्व करू शकतो किंवा याचे कोएफिशिएंट सारखे करून सॉल्व करू शकतो. मेन काम आहे दिलेल्या वर्ड प्रॉब्लेमला इक्वेशन मध्ये कन्वर्ट करणं आणि तेच तुम्हाला व्यवस्थित शिकायचे. आता इक्वेशन फर्स्ट मध्ये y चा कोएफिशिएंट -1, इक्वेशन सेकंड मध्ये y चा कोएफिशिएंट +2. सर या 1y ला 2y आपण करू शकता का? करू शकता. समीकरण 1 ला पूर्ण आपल्याला 2 ने मल्टिप्लाय करायचं. म्हणून लिहितो मल्टिप्लाय बाय 2 इक्वेशन फर्स्ट 2 ने गुणालो. 2 गुणिले x 2x, 2 गुणिले y 2y मायनसला मायनस इज इक्वल्स टू 2 गुणिले 3 6. हे आलं आपल्या पुढं इक्वेशन नंबर 3. आता 2 आणि 3 मध्ये
2y आहेत -2y आहेत, म्हणजे दोघांची सम घेतली की 2y हे कटू शकतात. म्हणून लिहितो सम ऑफ इक्वेशन 2 and 3. 2 काय आहे 3x + 2y = 19. 3 काय आहे 2x - 2y = 6. दोघांची घेऊया सम. काय होईल सम 2y विल गेट कॅन्सल. 3x and 2x मिळून होतील 5x = 19 + 6 25. मीन्स x ची व्हॅल्यू 25/5 येईल, कारण हे गुणाकारातले 5 तिकडे 25च्या भागाकारात जातील. 5 × 5 5 5 25 = 5. देअरफॉर x ची व्हॅल्यू आपल्याला 5 मिळालेली आहे. ठीक आहे सर. एक व्हेरिएबल मिळालं की दुसरे व्हेरिएबल आपण कसं काढतो, आलेली x ची व्हॅल्यू कुठेतरी सबस्टिट्यूट करतो. पुट x = 5 इन इक्वेशन फर्स्ट काय आहे x - y = 3. x ची व्हॅल्यू काय आहे 5 - y = 3. -y = 3 प्लस वाले 5 तिकडे जाऊन -5. -y = 3 मधून 5 जात नाहीत सर, 5 मधून 3 काढा. येणारं उत्तर आपल्याला निगेटिव्ह घ्यायचे, कारण आपण उलट सोडालो. 3 मधून 5 जात नाहीत, 5 मधून 3 काढालो 2, त्यामुळे -2. मायनस विल गेट कॅन्सल. y ची व्हॅल्यू मिळालेली आहे 2. आता बोला आपण x ला काय कन्सिडर केलं होतं, x हा बिगर नंबर आहे 5 आले. y ला काय कन्सिडर केलं होतं, y हा स्मॉलर नंबर आहे 2 आलेला आहे. देअरफॉर बिगर नंबर इज x = 5 and smaller number is y = 2. आणि एकदम सिस्टमॅटिक आपण आपला क्वेश्चन सॉल्व केलेला आहे. हा रफचा पार्ट असेल, याला तुमच्या आन्सरमध्ये येऊ देऊ नका. हा आन्सर इथून खाली आपला आहे. ठीक आहे. याची स्क्रीनशॉट घ्या, तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित लिहून घ्या. तुम्हाला हेच गणित, तुमच्या वहीमधलेच गणित पुढं भरपूर यूज होणार आहेत. तुम्हाला हाच व्हिडिओ भरपूर सुद्धा यूजमध्ये येणार आहे. ठीक आहे. आपण चलूया आता आपल्या दुसऱ्या क्वेश्चनकडे. आणि असा आहे आपल्यापुढे आपला दुसरा क्वेश्चन. दुसरा क्वेश्चन सुद्धा एकदम इझी गोईंगमध्ये आपल्याला सॉल्व करता येतो. दुसरा क्वेश्चन काय म्हणतो ते बघूया. सर्वात अगोदर दुसऱ्या क्वेश्चनमध्ये आपल्याला एक डायग्राम दिलेली आहे आणि त्या डायग्रामवरूनच आपल्याला x आणि y ची फाइंड आउट करायची. सर डायग्राम काय दिली, डायग्राममध्ये सांगितलंय की हा जो चौकोन आहे तो आपला रेक्टँगल आहे. रेक्टँगलची प्रॉपर्टी काय बोलते, रेक्टँगलची प्रॉपर्टी म्हणते की ऑपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रंट. म्हणजे समोरासमोरीलच्या ज्या साइड असतात त्या कॉन्ग्रंट असतात, एकाच मापाच्या असतात. सर मग तुमचं म्हणणं असं आहे की ही जी साइड आहे ती कोणाबरोबर असली पाहिजे, या साइड बरोबर असली पाहिजे. हा या ना हा. मग सर 2x + y + 8 ची किंमत हे 4x - y बरोबर असली पाहिजे. एकदम करेक्ट विचार केला तुम्ही. काय विचार केला की समोरासमोरील बाजू सारखी आहे. ठीक आहे. म्हणून आन्सरला सुरुवात करणार, त्यामध्ये गिवन कंडिशन बाय गिवन कंडिशन, याच्यावर शब्द अजून टाकूया. बाय गिवन कंडिशन काय कंडिशन दिली की दिलेली डायग्राम ही जर रेक्टँगल असेल तर त्याच्या समोरासमोरील बाजू मी सारख्या घेऊ शकतो. 2x + y + 8 = 4x - y. समोरासमोरील बाजू सारख्या घेतल्या, बाकीचं काही देणं घेणं नाहीये. पुढे चलूया. सर 4x आणि y हे तिकडं नको, तिकडली साईड मला पूर्ण 0 पाहिजे. लिनियर इक्वेशन मध्ये राईट हँड साईड 0 पाहिजे. मग +4x ला इकडं बोलून घेऊ. 2x - 4x +y ला +y -y इकडे येऊन +y आणि +8 ला +8 तिकडे झाले 0. 2x मधून 4x जात नाहीत, 4x मधून 2x काढा, उलट केल्यामुळे मायनस. 1y मिळून झाले 2y. +8 ला +8 किंवा कॉन्स्टंट आपण तिकडे नेऊन ठेवू -8. ठीक आहे सर. मग -2 इथेही आहेत, या +2 मध्येही -2 आहेत आणि या -8 मध्ये सुद्धा -2 लपलेत. पूर्ण इक्वेशनला मला -2 न डिवाइड करता येते. करूया. देअरफॉर x -2 न डिवाइड केलं, +2 ला -2 ने डिवाइड केलं, मायनस जशास तसे राहिले. 2 ला 2 कटले, y ला y = -8 ला -2 ने डिवाइड केलं, मायनस कटला, बे 1 बे 4 8 असतील. पण एवढा गोंधळ मला इथं लिहिता येत नाही. -8 ला -8
आणि +4ला +4 आणि असं आपल्या पुढं आपलं पहिलं इक्वेशन तयार झालेलं आहे. ठीक आहे सर. मग सर तुम्ही या दोन समोरासमोरील बाजू सारख्या मापाच्या घेतल्या, मग ह्या दोन सुद्धा तुम्हाला सारख्या मापाच्या घ्यावे लागतील. हो घेणार. देअरफोर बाय सेकंड कंडिशन किंवा बाय गिवन कंडिशन, इथे फर्स्ट सेकंड असं काही नाही, बाय कंडिशन कोणती, 2y = x + 4 ही दुसरी साईड आहे, ही पहिली साईड. 2y = x + 4, 2y = x + 4 समोरासमोर बाजू सारख्या मापाच्या घेतल्या. आता मला काय पाहिजे, x तिकडे पाहिजे का, नाही, -x प्लसवाले x इकडे आणले -x प्लस 2y = +4. मला x ही टर्म मायनस नको किंवा राहू द्या, काही हरकत नाहीये. x चा कोएफिशियंट +1, सॉरी याचं नाव देऊन टाकूत लगेच, नंबर 2. आता दोन इक्वेशन आपल्या पुढे आहेत. पुढे बोला सर. x चा कोएफिशियंट +1 आहे, x चा कोएफिशियंट -1 आहे. जर दोघांची बेरीज केली तर x आणि x ची टर्मच वगळून जाईल, निग्लेक्ट होईल आणि y ची व्हॅल्यू आपल्याला पुढे भेटणार. म्हणून मी तिकडे काय लिहिणार आता, सम ऑफ इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. सम ऑफ इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. फर्स्ट काय आहे, x - y = 4, x - y = 4, -x + 2y = 4, -x + 2y = 4 आणि 4च आहे का, 4च आहे. ठीक आहे सर. +x -x विल गेट कॅन्सल, -y आणि +2y. आता इथं गोंधळ करायचा नाहीये. -y आहेत, +2y आहेत, दोघांची बेरीज करायची. बेरीज करायचे याचा अर्थ मोठ्या संख्येतून छोटी संख्या निगेटिव्ह वाली आपल्याला काढून टाकायची. सर प्लसवाले 2y हे मोठे आहे आणि +2y मधून 1y हे सहज जातात, गेले. 4 आणि 4 हे 8 होतात, आले. देअरफॉर y ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 8. आणि एका व्हेरिएबलची व्हॅल्यू आल्याच्या नंतर आपण दुसरी व्हॅल्यू कशी काढतो, पुट y = 8 इन इक्वेशन. कोणत्याही एका इक्वेशनमध्ये ठेवूया. फर्स्टमध्ये ठेवूत किंवा सेकंडमध्ये ठेवूत, फर्स्टमध्ये ठेवूत. फर्स्ट काय आहे, x - y = 4, x - 8 = 4, x = 4, मायनसवाले 8 तिकडे जाऊन +8 आणि x ची व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे 12. ठीक आहे. म्हणजे x ची व्हॅल्यू मिळाली, y ची व्हॅल्यू मिळाली, म्हणजे आपलं इथपर्यंतचं आन्सर आपलं क्लिअर आलेलं आहे. पुढं काय, फाइंड पेरिमीटर ऑफ एरिया. पेरिमीटर अँड एरिया. पेरिमीटर सुद्धा काढायचे. पेरिमीटर म्हणजे काय, ही पहिली साईड प्लस ही दुसरी साईड प्लस हे तिसरी साईड प्लस ही चौथी साईड, या चारही साईडचे आपल्याला सम घ्यायचे. घेणार. आता चारही साईडची सम घेणार. चारही साईडची सम घेऊया. पहिली साईड काय आहे, देअरफॉर आधी लिहूता, देअरफॉर पेरिमीटर इज किंवा पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज इक्वल्स टू सम ऑफ ऑल साइड्स ऑफ रेक्टँगल. ठीक आहे सर. पहिली साइड काय आहे, 2x + y + 8, 2x + y + 8 ही पहिली साइड प्लस दुसरी साइड कोणती घ्या आता, 2x + y त्याच्या ऑपोजिट घेऊ 4x - y, 4x - y ही दुसरी साइड प्लस 2y ही तिसरी साइड, ही 2y प्लस आणि x + 4 ही फोर्थ साइड, x + 4 ही फोर्थ साइड. सर्वांची घेत आहोत आता आपण बेरीज. या बेरजेमध्ये अगोदर काय काय कटते ते अगोदर घेऊ. लिहिणार +y - y विल गेट कॅन्सल. अजून कोण कोण कटू शकते, 2x 4x 6x आणि 1x मिळून झाले 7x. हे सर्व लिहिलोत आपण, 1 लिहिलोत, 2 लिहिलोत, 3 लिहिलोत. अजून कोण आहे का सर, y वाली टर्म आहे, 2y + 2y आणि 8 आणि 4 मिळून काय झाले प्लस वाले 12. सर्व काय व्यवस्थित आहे. आता x आणि y च्या किमती टाकूया. x ची किंमत काय, x = x ची किंमत आहे आपल्या पुढे 12 प्लस 2 इन ब्रॅकेट y ची व्हॅल्यू आहे 8, 8 + 12 इज इक्वल्स 12 × 5 = 60, 12 × 72, 12 × 7 = 84 प्लस 8 × 2 = 16 प्लस
12ला 12 सर्वांची घेऊया बेरीज. बेरीज काय होईल? 2 आणि 6 8, 8 आणि 4 12, 12ला 2 हातच्याला 1, 8 आणि 1 9, 9 आणि 1 10, हातच्याचा 1 12, 112. ही रेक्टँगल आहे आणि याचं युनिट कुठे दिले का? सेंटीमीटरचा उल्लेख क्वेश्चनमध्ये कोणत्याही युनिटचा उल्लेख केला नाहीये, त्यामुळं 112 युनिट हा असेल आपलं पेरिमीटर. आता मी पुस्तकाच्या मागे चेक करतो, एक मिनिट. 1.5 मधला दुसरा क्वेश्चन, 1.5 मधील दुसऱ्या क्वेश्चनचा आन्सर आपण कुठपर्यंत आलो? एक्सची व्हॅल्यू 12, वायची व्हॅल्यू 8 बरोबर. एरिया दिलाय तुम्हाला 640, एरिया काढायचा बाकी आहे आणि पेरिमीटर आहे 112 युनिट. म्हणजे आपलं पेरिमीटरपर्यंतचा आन्सर एकदम ॲक्युरेट आलेलं आहे. आता काढूया एरिया. एरिया काढते वेळेस मला जागा लागेल. जागा कुठं काढू? हा मी क्वेश्चन मिटवतो आणि तुम्हाला एरिया काढून दाखवतो. एरिया अजून सोपा आहे. रेक्टँगलचा एरिया काढते वेळेस आपल्याला लेंथ इंटू ब्रीथ घ्यावी लागते. Therefore, area of rectangle is equals to length into breadth. म्हणजे लेंथ कोण होती? आता लेंथ कोणती एक बाजू घेऊ, ही वाली लेंथ असेल आणि त्याच्या साईडची म्हणजे त्याच्या इकडल्या साईडची असलेली 2i ही त्याची ब्रीथ असेल. ही त्याची ब्रीथ असेल म्हणजे x+4 वाली कुठे गेली? x+4 वाली ही वाली म्हणजे या दोघांचा गुणाकार. आता माझ्या पुढे प्रश्न आहे पुस्तकात. मी लेंथ आणि ब्रीथ सांगू शकतो. लेंथ घेऊ शकतो 2x + y + 8 आणि ब्रीथ काय आहे? x+4. लेंथ अगोदरच काढून घेऊ. लेंथची किंमत 2 × x च्या ठिकाणी 12 प्लस वायच्या ठिकाणी 8 + 8 हे एका कंसात गुणिले एक्सच्या ठिकाणी 12, 12 + 4 हे दुसऱ्या कंसात इज इक्वल्स टू 12 दोन्ही 24 प्लस 8 + 8, 8 + 8 गुणिले 12 + 4 16. 8 आणि 8 16, 16 आणि 24 40, 40 गुणिले 16, 16 × 16 16 32, 16 16 चौक 64, 0ला 0 हे असेल स्क्वेअर युनिट आणि हा झाला आपला त्या रेक्टँगलचा एरिया. आता बघा, भलेही क्वेश्चन छोटा दिसत असेल आणि भलेही तुम्हाला आन्सर मी काढताना वेळ भरपूर लागला असेल, पण मला समजून सांगत वेळ लागतो. पण जेव्हा तुम्ही हे गणित समजून घेसाल आणि तुम्ही स्वतः सॉल्व करसाल तेव्हा तुम्हाला अर्ध्या टाईममध्ये या क्वेश्चनचा आन्सर सॉल्व करता येते. ठीक आहे, याची स्क्रीनशॉट घ्या, तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित लिहून घ्या. हा होता आपला प्रॅक्टिस सेट 1.5 मधला दुसरा क्वेश्चन आणि कंटिन्यू मध्ये आपल्याला बघायचा आहे 1.5 मधला तिसरा क्वेश्चन. असा आहे आपला कट आणि असा आहे आपला तिसरा क्वेश्चन. तिसरा क्वेश्चन काय म्हणतो? सर्वात अगोदर क्वेश्चन वाचून घेऊ आणि क्वेश्चन मध्ये कोणकोणते व्हेरिएबल आपल्याला काढायचे आहेत ते वाचून घेऊ. आपण हा क्वेश्चन एकदम सविस्तर सॉल्व करणार आहोत. आपल्याला जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ आपण या क्वेश्चनला घेणार आहोत. सर सर्वात अगोदर क्वेश्चन काय म्हणतो तो वाचूया. क्वेश्चन सांगतो की द सम ऑफ फादर एज अँड द ट्वाइस ऑफ एज ऑफ हिज सन इज 70. एवढी आहे आपली फर्स्ट कंडिशन. म्हणजे सर या क्वेश्चन मध्ये एक फादर आहेत आणि त्यांचा एक मुलगा आहे. उदाहरणामध्ये समजा हे एक फादर आहे, याला आपण मानू x लगेचच, आणि त्यांचा एक मुलगा आहे लहान, त्याला मानूया आपण y. ठीक आहे सर, एक फादर आहेत, एक त्यांचा सन आहे. पुढे बोला. द सम ऑफ एज ऑफ म्हणजे दोघांची वय सुद्धा आहेत. समजा फादरचं वय हे x इयर्स मानूया आणि त्याचा जो मुलगा आहे त्याचं वय हे y इयर्स मानूया. ठीक आहे सर, इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. पण त्या दोघांच्या वयाची बेरीज किंवा सम ऑफ फादर एज म्हणजे x आणि ट्वाइस ऑफ द एज ऑफ हिज सन आणि ट्वाइस ऑफ, जर या व्हिडिओच्या मागे एक व्हिडिओ आहे, एक क्लास आहे, त्यामध्ये मी बॉडमॉस शिकवलंय आणि त्या बॉडमॉसमध्ये ऑफचा यूज चा, ची, चे, जेव्हा असे लेटर्स येतात, असे वर्ड्स येतात, कसे त्याचा यूज कसं करायचा हे शिकवलंय आणि तिथूनच हा शब्द मला जशास तसा आठवला. ट्वाइस द एज ऑफ कोणाचं? सन, मुलाचं, त्याची दुप्पट म्हणजे वायची दुप्पट 2y आणि या दोघांची बेरीज म्हणजे प्लस ही काय आली पाहिजे? 70 आली पाहिजे.
इज इक्वल्स टू 70 आणि हे आपलं इक्वेशन तयार झालं बाय गिवन फर्स्ट कंडिशन. बघा उत्तराला सुरुवात करण्याच्या अगोदर मी तिथून तुम्हाला इक्वेशन कसं तयार करायचं हे सांगितलंय. आता याच्यावरचा व्हिडिओ तुम्हाला बघून घ्यायचा आहे जेणेकरून वर्ड प्रॉब्लेममध्ये तुम्हाला अडचण येणार नाही. ठीक आहे, पुढे चलू. आन्सरला सुरुवात असेल सर्वात अगोदर लेट द एज ऑफ किंवा प्रेझेंट एज ऑफ, जसं प्रश्नामध्ये उल्लेख केला आहे तसं प्रेझेंट एज ऑफ फादर इज x years and son is किंवा एज ऑफ सन इज y years. ठीक आहे सर, x आणि y मानले. बाय गिवन फर्स्ट कंडिशन इक्वेशन काय आलेलं आहे? इक्वेशन आलेलं आहे x प्लस 2y इज इक्वल्स टू 70 आणि याला मी नंबर देऊ शकतो. नंबर देणार इक्वेशन फर्स्ट असेल. ठीक आहे सर, इथपर्यंत क्लिअर. आता पुढं बोला. दुसरी कंडिशन काय म्हणते? इफ वी डबल द एज ऑफ फादर, जर आपण जे काही फादर आहेत त्यांच्या वयाची दुप्पट केली तर काय होईल? अगोदर वय होतं x वर्ष, त्याची जेव्हा दुप्पट करणार तेव्हा वय होईल 2x वर्ष. हायानामध्ये उत्तर पाहिजे. अगोदर जर x वर्ष असेल तर आता 2x वर्ष होईल, कारण कंडिशन बोलते. पुढे बोला. अँड ॲड इट टू द एज ऑफ हिज सन, आणि त्याच्या मुलाचं वय काय होतं? हे y वर्ष होतं आणि हे वय हे y मध्ये आपल्याला ॲड करायचंय. काय करायचंय? ॲड करायचे, म्हणजे सम घ्यायचे. अजून एकदा वाचवतो. इफ वी डबल द एज ऑफ फादर, ओके, अँड ॲड इट टू द एज ऑफ हिज सन म्हणजे y, एज ऑफ हिज सन, द सम इज, दोघांची बेरीज काय होईल? ही 95 होणार आहे. म्हणजे आपल्याला दुसरं इक्वेशन आपल्याला मिळालं. म्हणून इथं लिहिणार बाय गिवन सेकंड कंडिशननुसार इक्वेशन आलेलं आहे 2x प्लस y इज इक्वल्स टू 95. याला म्हणता येईल इक्वेशन 2. ठीक आहे सर, बस वर्ड प्रॉब्लेममध्ये इक्वेशन तयार झाले की 90% आपलं गणित सॉल्व झालेलं आहे. कारण इक्वेशन सॉल्व करणं या पूर्ण धड्यामध्ये आपण 100 वेळेस करणार आहोत. आपल्याला हे पाणी झालेलं आहे आता. ठीक आहे, आता हे 2 इक्वेशन सॉल्व करायचे आहेत. सर वायचा कोएफिशियंट +2 आहे, वायचा कोएफिशियंट +1 आहे. मी समीकरण 2ला जर 2 ने गुणलं तर इथं 2 होऊ शकतात, किंवा हेही जाऊ द्या. आकडे सोपे आहेत ना, मग क्रॅमर्स रूल आपण यूज करू शकतो. चला ठीक आहे, हे गणित आपण क्रॅमर्स रूलने सॉल्व करूया. म्हणून देअरफॉर d इज इक्वल्स टू, d काढा सर. पहिली जंप x टू y असेल, म्हणजे x चे कोएफिशियंट 1 2 1 2, y चे कोएफिशियंट 2 + 1 2 + 1 2, आपल्याला एक डिटर्मिनंट सॉल्व करायचा. इज इक्वल्स टू, तुम्ही खाली लिहायचं, मी बाजूला लिहितो. 1 गुणिले 1 1 गुणिले 1 मायनस हे डिटर्मिनंटचं, 2 गुणिले 2 2 गुणिले 2, 1 1 1 2 दोन्ही 4, 1 मधून 4 काढायचे. पण सर 1 मधून 4 जात नाहीत, 4 मधून 1 काढा, उलट केल्या त्यामुळे उत्तर येईल -3. चला ठीक आहे, d ची व्हॅल्यू -3 मिळाली. आता सर d काढले की dx काढावा लागतो. चला dx काढूया. dx इज इक्वल्स टू इन अ ब्रॅकेट इन अ डिटर्मिनंट, दुसरी जंप कॉन्स्टंट टू y आहे, म्हणजे 70 95 70 95, 2 आणि +1 2 आणि +1, डिटर्मिनंट सॉल्व करणार इज इक्वल्स टू वरून तिरपा गुणाकार 70 गुणिले 1 70 गुणिले 1 मायनस हे डिटर्मिनंटचं 2 गुणिले 95 2 गुणिले 95. चला 70 1 70 70 1 70, 95 दोन्ही 190, सोपं आहे. 95 दोन्ही 190. सर 70 मधून 190 जात नाहीत, 190 मधून 70 काढा, 120 येतील, उलट केल्या तुम्ही म्हणून मायनस द्या. चला d ची व्हॅल्यू -3, dx ची व्हॅल्यू मायनस वाले 120, मी तिकडे काढतो dy ची व्हॅल्यू. आता जे काही मी चित्र काढले त्याला मिटवणार. आता पुढे चलू, dy काढूया. dy इज इक्वल्स टू, dy च्या वेळेस तिसरी जंप काय होती? तिसरी जंप डायरेक्ट x टू कॉन्स्टंट होती, म्हणजे x चे कोएफिशियंट 1 2 1
2 आणि कॉन्स्टंट 70 आणि 95, 70 आणि 95. क्रॅमर्स रूल तुम्हाला जमलाच पाहिजे, कारण क्रॅमर्स रूलवर सुद्धा 3 मार्काला हमखास क्वेश्चन बोर्डाच्या पेपरमध्ये येतो आणि क्रॅमर्स रूलचा यूज तुम्ही तुमच्या वर्ड प्रॉब्लेममध्ये सुद्धा करू शकता. क्रॅमर्स रूल तुम्ही करणं जरुरी आहे. ठीक आहे, पुढे चलतो, तिरपा गुणाकार करतो. 1 गुणिले 95, 1 गुणिले 95 मायनस 70 गुणिले 2, 70 गुणिले 2 याला कंटिन्यू खाली लिहितो. इज इक्वल्स टू 95 1 95 मायनस 70 गुणिले 2 140. 140 मधून आपल्याला 95 काढायचे. काढूया. वाटल्यास याला आम्ही उभं लिहून इथं वजाबाकी करून घेतो. 140 मायनस 95 शून्य. आणि 140 मधून जेव्हा 95 जातील तेव्हा प्लसवाले 45 येतील, पण 95 मधून 140 जात नाही आहेत. आपण उलट केल्यामुळे आपल्याला -45 द्यावे लागेल. देअरफॉर dy ची व्हॅल्यू मिळालेली आहे -45. सर डी काढलात, dx काढलात, dy काढलात. आता देअरफॉर बाय क्रॅमर्स रूल आपल्याला x ची व्हॅल्यू ही dx अपॉन d ने मिळते. dx काय आहे सर? dx ची व्हॅल्यू आपल्यापुढं -120 आहे. d ची व्हॅल्यू काय आहे? d ची व्हॅल्यू आपल्यापुढं -3 आहे. मायनस मायनस विल गेट कॅन्सल. तुम्ही हे खाडाखोड करायची नाहीये. 3 1 3, 3 चौक 12, 3 0 0 म्हणजे x ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे प्लस वाले 40. ठीक आहे सर. आता dy काढा. y इज इक्वल्स टू dy अपॉन d येईल. dy ची व्हॅल्यू काय आहे? dy ची व्हॅल्यू आपल्या पुढं मायनस वाले 45, d ची व्हॅल्यू -3. मायनस मायनस विल गेट कॅन्सल. 3 1 3, 3 1 3, 1 उरले 15 झाले. 3 5 15. y ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे प्लस वाले 15. पण 1 मिनिट सर, 1 मिनिट. x कोण होता? x हे आपल्या त्या मुलाच्या फादरचं वय होतं. y कोण होतं? त्या सनचं एज होतं. म्हणून देअरफॉर प्रेझेंट एज ऑफ फादर अँड सन इज 40 years and 15 years. एकदम बढिया, एकदम सिस्टमॅटिक. आपण आपलं प्रॅक्टिस सेट 1.4 मधला तिसरा क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. तुम्हाला हा क्वेश्चन आवडला असेल, क्वेश्चन समजला असेल तर मी तुम्हाला हक्कानं म्हणू शकतो की तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचं आहे. तुमच्या एका लाईकमुळे आम्हाला उत्साह येतो, मला उत्साह येतो आणि पुढचे गणित मी अजून चांगल्या एनर्जीनं मी तुम्हाला शिकवू शकतो. ठीक आहे, हा झाला आपला प्रॅक्टिस सेट 1.4 मधला तिसरा क्वेश्चन. कंटिन्यू बघायचा आहे आपल्याला आपला पुढचा क्वेश्चन. आणि असा आहे आपला चौथा क्वेश्चन. चौथा क्वेश्चन सुद्धा इझी गोइंग मध्ये आपल्याला सॉल्व्ह करता येतो. अगोदर तो क्वेश्चन काय म्हणतो तो वाचून घेऊया. सर्वात अगोदर क्वेश्चन म्हणतो की सर द डिनोमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 4. फ्रॅक्शन इज 4 मोर दॅन द ट्वाइस इट्स न्यूमरेटर. म्हणजे एक फ्रॅक्शन आहे, एक अंश आणि छेद असलेला एक नंबर आहे. मग सर्वात अगोदर काय करूया, लेट न्यूमरेटर जो आहे तो x मानू आणि जो डिनॉमिनेटर आहे त्याला आपण y मानूया. तर तो नंबर काय तयार होईल, x अपॉन y तो नंबर तयार होईल. ठीक आहे सर, मग जे बोललात ते लिहूया. लेट x इज न्यूमरेटर देअरफॉर अँड y इज डिनॉमिनेटर. चला ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर सर. मग आता जे काही कंडिशन बनते त्याहून इक्वेशन काय तयार होतील ते बोलूया. द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 4 मोर दॅन ट्वाइस इट्स न्यूमरेटर. म्हणजे जे न्यूमरेटर आहे त्याची ट्वाइस केलेली आहे 2x. त्या ट्वाइस करून सुद्धा जो डिनॉमिनेटर आहे, जो y आहे तो 4 ने मोठा आहे म्हणून कोणाच्या पेक्षा, या आपल्या न्यूमरेटर पेक्षा. जे वर्ड प्रॉब्लेम आपण शिकतो त्याच्यामध्ये दॅन शब्द कुठं आहे तो शोधायचं. दॅन शब्द इथं आहे, तो कोणाच्या अगोदर आहे, न्यूमरेटरच्या अगोदर आहे. म्हणजे जे काही क्रिया होणार आहे ती न्यूमरेटरवर होणार आहे. कोणती क्रिया होणार आहे, ती ट्वाइस होणार आहे. झाला. त्याच्यामध्ये आपल्याला 4 मोर दॅन बनवायचे. 4 मोर दॅन झाले. ही सगळी क्रिया होऊन जे नवीन आपल्याला भेटणार आहे ती आपल्याला आपले डिनॉमिनेटरची व्हॅल्यू भेटणार आहे. देअरफॉर द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन y इज 4 मोर दॅन ट्वाइस इट्स न्यूमरेटर. म्हणजे x च्या दुपटीपेक्षा 4 न जास्त आहे. म्हणून आपल्याला तशा प्रकारचं इक्वेशन इथं आपल्याला लिहिता येते बाय फर्स्ट गिवन कंडिशन म्हणून लिहिणार.
लिहितो. देअरफॉर बाय गिवन फर्स्ट कंडिशन, दिलेल्या पहिल्या अटीनुसार काय अट दिली, 2x + 4 = y आहे. पण हे इक्वेशन आपल्या जनरल फॉर्म सारखं नाहीये. ax + by + c = 0 सारखं आपल्याला बनवावं लागेल. म्हणून 2x ला 2x, तिकडले जे y आहेत त्यांना इकडं बोलून घेणार आणि तिकडले y इकडे येताना -y होतील. आणि हे 4 आहेत त्यांना तिकडं वाट लावून देणार, जे +4 आहेत हे तिकडं -4 होतील. आता आपलं इक्वेशन पहिलं तयार झालेलं आहे, त्याला नाव देतो इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन फर्स्ट. ठीक आहे सर, ही झाली आपली फर्स्ट कंडिशन. आता सेकंड कंडिशन काय म्हणते, चला वाचूया. सेकंड कंडिशन मध्ये बघा, डिनोमिनेटर बिकम्स 12 टाइम्स. डिनोमिनेटर बिकम्स 12 टाइम्स कोणाच्या, द न्यूमरेटर. केव्हा, इफ बोथ द न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर आर reduced by 6. reduced by 6. आता न्यूमरेटर काय, न्यूमरेटर x आहे सर, त्याला 6 ने रेड्यूस केल्यावर कोण तयार होईल, x - 6 तयार होईल. ठीक आहे सर. मग डिनोमिनेटर काय, डिनोमिनेटर y आहे सर, त्याला 6 ने कमी केल्यावर डिनोमिनेटर काय तयार होईल, y - 6 तयार होईल. जेव्हा तुम्ही x मधून 6 कमी करायलात, जेव्हा तुम्ही y मधून 6 कमी करायलात, तेव्हा तो डिनोमिनेटर आपल्या न्यूमरेटर पेक्षा 12 पट होणार आहे. 12 पट आहे म्हणजे 12 ने गुणल्या जाईल, तेव्हा हे कुठं बरोबर होतील. अरे वा सर. अजून एकदा सांगा, पुन्हा क्वेश्चन वाचवतो. डिनोमिनेटर बिकम्स 12 टाइम्स केव्हा, इफ बोथ द न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर आर reduced by 6. जर दोघंही 6 ने कमी केले तर जो डिनोमिनेटर आहे तो आपल्या न्यूमरेटर पेक्षा 12 पट होणार आहे. म्हणून 12 × x - 6 = y - 6 होणार आहे. आणि ती आपली सेकंड कंडिशन आहे. देअरफॉर लिहिणार बाय गिवन सेकंड कंडिशन, दिलेल्या दुसऱ्या अटीनुसार 12 टाइम्स ऑफ, किंवा याच्याही अगोदर आपण काय देऊ शकतो, याच्या अगोदर थोडी माहिती देऊ शकतो. कोणती माहिती सर, ती माहिती अगोदर देऊ नंतर हे लिहू. देअरफॉर इफ न्यूमरेटर reduce by 6 is equals to x - 6. if denominator reduce by 6 is equals to y - 6. Therefore by given second condition, our next equation is 12 times of x - 6 is equals to y - 6 असेल. आणि याला आपल्याला थोडंसं मॉडिफाय करून इक्वेशन 1 च्या नंतर इक्वेशन 2 भेटणार आहे. चला सर करूया. 12 × x 12x, 12 × 6 12 × 5 = 12 सकम 72, मायनसला मायनस आणि y - 6 जशाच तसे. पण y तिकडे ठेवून आपल्या काही कामाचे गाव नाही. म्हणून 12x ला 12x, तिकडले +y इकडे आले -y, -6 ला -6. हा जो कॉन्स्टंट आहे, हा जो संख्या आहे, ते इकडे ठेवून काय कामाचे आहे का, याला तिकडे वाट लावून देऊ. -12 तिकडे जाऊन -72 तिकडे जाऊन +72 होती. ठीक आहे सर. 12x - y -6 हे छोटे आहेत, +72 हे मोठे आहेत. मोठ्या संख्येतून छोटी संख्या सहज जाऊ शकते. 72 मधून 6 गेले, 72 मधून 6 गेले 66, बरोबर. 72 2 70, 4 गेले 66. ठीक आहे, 66. आता कुठं आपल्याला इक्वेशन 2 मिळालं, म्हणून याला नाव देतो इक्वेशन 2. 1 आणि 2 मिळाले, समीकरण मिळाले की आपलं जवळपास 90% इथं संपलंय. ठीक आहे. आता बाकीची क्रिया आपण करू शकतो. व्हेरिएबल्स चेक करू शकतो, त्याचे कोएफिशियंट चेक करू शकतो, त्याचे साइन चेक करू शकतो. त्याच्यावरून डिसाइड करूया की ॲडिशन करायची का सबट्रॅक्शन करायचे. चला समीकरण 1 आणि 2 कडे जाऊ. समीकरण 1 काय म्हणते, y चा सहगुणक -1 आहे म्हणते. समीकरण 2 काय म्हणते, y चा सहगुणक -1 आहे म्हणते. अरे वा सर, हे चांगली गोष्ट आहे. जर दोघांची सहगुणक सारखे असतील, दोघांचे साइन सारखे असतील, तर दोघांची सबट्रॅक्शन आपल्याला करावी लागणार. म्हणून लिहितो सबट्रॅक्शन ऑफ इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. चला इथंच करू का. फर्स्ट काय आहे, इक्वेशन फर्स्ट आहे आपल्या पुढं 2x - y is equals to -4. 2x - y is equals to -4. सेकंड इक्वेशन काय आहे,
12x मायनस वाय इज इक्वल्स टू 66. दोघांची काय करायचे सबट्रॅक्शन, आणि सबट्रॅक्शन करते वेळेस खालच्या समीकरणाचे साइन चेंज होतात. करूया. प्लस 12 आहेत मायनस 12, मायनस वाय आहेत प्लस वाय, प्लस 66 आहेत मायनस 66. मायनस वाय प्लस वाय विल गेट कॅन्सल. 2x मधून 12x जात नाही, 2x मधून 12x जात नाहीत. मग आता 12x मधून 2x काढा, 10x उलट केल्या म्हणून मायनस द्या. आता -6 आणि -66, -6 एका डब्यात, त्याच्यात पुन्हा -66 टाकले तर पूर्ण डब्यामध्ये आपल्याला मायनस वाले 70 भेटतील, म्हणून मायनस वाले 70. -10x ची व्हॅल्यू आपल्याला -70 मिळालेली आहे. याच्यावरून x ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करता येते. इकडे या, इथं लिहिणार देअरफॉर -10x इज इक्वल्स टू -70, x इज इक्वल्स टू -70 अपॉन -10, 10 1 10, 10 7 70, मायनस मायनस विल गेट कॅन्सल, x इज इक्वल्स टू 7 आहे. पहिली व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे, आणि पहिली व्हॅल्यू एकदा मिळाली की दुसरी व्हॅल्यू काढणं सोपं आहे. दुसरी व्हॅल्यू काढू शकता आपण खाली. दुसरी व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला लिहावं लागेल पुट. काय पुट करा सर? पुट x इज इक्वल्स टू 7 इन इक्वेशन, कोणत्याही एका इक्वेशन मध्ये पुट करू द्या. इक्वेशन 1 काय आहे त्यामध्ये पुट करू. इक्वेशन 1 आहे 2x मायनस वाय इज इक्वल्स टू 4 आहे. 2 ला 2, x ची व्हॅल्यू 7 मायनस वाय इज इक्वल्स टू 4, मायनस वाय 2 7 14 ला 14 मायनस वाय इज इक्वल्स टू 4, मायनस वाय इज इक्वल्स टू 4, प्लस वाले 14 तिकडे जाऊन होतील मायनस वाले 14, आणि y बरोबर मायनस वाय बरोबर 4 मधून 14 जात नाही. 14 मधून 4 काढायचे, उलट केला 14 मधून 4 गेले 10, उलट केल्यामुळे मायनस वाले 10, मायनस मायनस विल गेट कॅन्सल, y ची व्हॅल्यू मिळालेली आहे 10. ठीक है सर, इथपर्यंत बात क्लियर है. आगे चलिए. आगे क्या है? x ची व्हॅल्यू मिळाली, y ची व्हॅल्यू मिळाली, पण x कोण होता? x हा आपला न्यूमरेटर होता. y कोण होता? y हा आपला डिनोमिनेटर होता. आपल्याला फाइंड द फ्रॅक्शन काढायचे. देअरफॉर फ्रॅक्शन इज काय होता फ्रॅक्शन? x अपॉन y मीन्स 7 अपॉन 10. हे आपलं आन्सर राहील. मागं उत्तर चेक करा, मी सुद्धा मागं उत्तर चेक करतो. चुकलं तर पुन्हा आपल्याला रिवाइज करायचं. आन्सर राईट असेल तर स्क्रीनशॉट घ्या, तुम्ही एकदा प्रॅक्टिस करा, आणि आपण चलूया आपल्या नेक्स्ट क्वेश्चनला. आणि असा आहे आपला 5वा क्वेश्चन. 5वा क्वेश्चन जर तुम्हाला खूप मोठा वाटत असेल तर टेन्शन घेऊ नका. जेवढा क्वेश्चन मोठा आहे तेवढाच क्वेश्चन सोपा आहे. कसं सर? या क्वेश्चनचे छोटे 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 पार्ट करून या क्वेश्चनला आपण सिस्टमॅटिक सॉल्व करू शकतो. सर्वात अगोदर क्वेश्चन काय म्हणतो? क्वेश्चन म्हणतो की सर 2 टाइप्स ऑफ बॉक्सेस A अँड B आर टू बी प्लेस इन अ ट्रक. एक ट्रक आहे, त्या ट्रकमध्ये A प्रकारचे बॉक्स आणि B प्रकारचे बॉक्स असे 2 टाइपचे बॉक्स आपल्याला फिलअप करायचे. ठीक आहे सर. A प्रकारचा एक बॉक्स आहे, B प्रकारचा एक बॉक्स आहे. त्या प्रत्येक बॉक्सचं वजन, समजा A प्रकारच्या बॉक्सचं वजन x kg मानून, B प्रकारच्या एका बॉक्सचं वजन आपण y kg मानूया. जेवढं बोललो तेवढं अगोदर लिहून घेतो. लेट वेट ऑफ A टाइप बॉक्स इज x kg and B टाइप बॉक्स इज y kg. जेवढं बोललो तेवढं लिहून घेतलो. ठीक आहे सर. पुढे बोला. हॅव्हिंग कॅपॅसिटी 10 टन. त्या ट्रकची कॅपॅसिटी किती आहे? 10 टन आहे. आता टन म्हणजे किती? एका किलोमध्ये किती ग्रॅम असतात, किंवा एका क्विंटलमध्ये किती किलो असतात, किंवा एका टनमध्ये किती किलो असतात, हे आपल्याला काढता आलं पाहिजे. सोपं आहे. एका टनमध्ये 1000 किलोग्रॅम मावतात. म्हणजे 1000 किलो जर आपण सोयाबीन केलं तर 1 टन सोयाबीन झालं. 1000 किलो जर आपण सोयाबीन केलं किंवा कापूस केला तर आपला 1 टन कापूस झाला. तसंच त्या ट्रकची कॅपॅसिटी आहे 10 टन. सर 1 टनच्या ऐवजी जर 10 टन घेतले तर इकडे आपल्याला 1000 किलोच्या ऐवजी 10,000 किलो त्या ट्रकची कॅपॅसिटी आहे असं आपल्याला बोलता येते. म्हणजे सगळं काही किलोग्रॅम मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. कसं किलो? 1 टन म्हणजे 1000 किलो, तर 10 टन म्हणजे 10,000 किलो. ठीक आहे सर. पुढे बोलूया. ते जे काय बोललो ते इथं लिहू. देअरफॉर वी नो किंवा कॅपॅसिटी ऑफ
कॅपॅसिटी ऑफ ट्रक is 10 tons, therefore 10 tons is equals to 10,000 kg. हे झालं बेसिक माहिती. जे काही बोललो होतो त्याला कन्सिडर केलं, जेवढं माहित पाहिजे तेवढं माहित केलं. आता क्वेश्चन काय म्हणतो, आता कंडिशन काय म्हणते. कंडिशन सांगते, कंडिशन स्टार्ट व्हायली इथून. व्हेन, जेव्हा 150 बॉक्सेस ऑफ टाइप ए अँड ए प्रकारच्या बॉक्सचे किती बॉक्सेस, 150 बॉक्सेस, 150 बॉक्सेस. ए प्रकारचे 150 बॉक्स, एका बॉक्सचं वजन x किलो, तर 150 बॉक्सचं वजन जवळपास इथून 150 बॉक्सचं वजन 150x होईल. हा या ना, एका बॉक्सचं वजन जर x किलो असेल तर 150 बॉक्सचं वजन 150x राहील. हा पुढे बोला. व्हेन 150 बॉक्सेस ऑफ टाइप ए अँड 100 बॉक्सेस ऑफ टाइप बी, एका बी प्रकारच्या बॉक्सचं वजन y किलो आहे, तर 100 बी प्रकारचे बॉक्स हे 100 y होतील. हा या ना, पुन्हा एकदा हा असेल उत्तर, 100 y होतील. ठीक आहे सर. आर लोडेड इन द ट्रक, इट वेट 10 टन्स, म्हणजे त्या ट्रकची कॅपॅसिटी पूर्ण फुलफिल व्हायली. केव्हा ए प्रकारचे 150 बॉक्स घेतले, 150x झालं वजन. बी प्रकारचे 100 बॉक्स घेतले, 100 y झालं वजन. जेव्हा दोघंही एकाच ट्रकमध्ये फिलअप केले तेव्हा 10 टनची कॅपॅसिटी फुलअप झालेली आहे, म्हणजे 10,000 किलो वजन आपल्या त्या ट्रकमध्ये भरलेलं आहे. ही झाली पहिली कंडिशन. समजली? समजली? पुढे बोलू, अजून बोलतो पुन्हा एकदा, ज्यांना समजणार पुन्हा एकदा रिपीट. ठीक आहे सर. ए प्रकारचे 150 बॉक्स आहेत, एका बॉक्सचं वजन x किलो, 150 बॉक्सचं वजन 150x किलो. बी प्रकारचे 100 बॉक्स आहेत, एका बॉक्सचं वजन y किलो, 100 बॉक्सचं वजन 100y किलो. दोघंही एका ट्रकमध्ये भरले, लोड झाले, तेव्हा कॅपॅसिटी फुलफिल झाली 10 टनची. 10 टन म्हणजे आपण लिहून ठेवलंय 10,000 किलो. इथपर्यंत क्लिअर? म्हणून मी आता पुढे काय लिहू शकतो, पुढे लिहितो देअरफॉर बाय गिवन फर्स्ट कंडिशन. मला आन्सर लिहायला वेळ लागला तर लागला, सविस्तर गोष्टी चलाल्यात, एकही गोष्ट मागं विसरून राहता कामा नाही, किंवा हाच व्हिडिओ तुम्हाला पूर्ण वर्षभर साथ देणार आहे. ठीक आहे. बाय गिवन फर्स्ट कंडिशन, फर्स्ट कंडिशन नुसार इक्वेशन तयार. 150x प्लस 100y बरोबर 10,000 kg. केजी लिहायची गरज नाही आहे. ठीक आहे सर. इथंही 10 न भाग जाते, इथंही 10 न भाग जाते, इथंही 10 न भाग जाते, किंवा इथंही 15 न भाग, इथं सॉरी इथे 50 न भाग जाते, इथे 50 न भाग जाते, इथे 50 न भाग जाते. पूर्ण इक्वेशनला 50 न भाग जोय. 50 त्रिक 150, 50 दोन्ही y, 50 दोन्ही 100, 2 शून्य ॲज इट इज, म्हणजे 3x प्लस 2y बरोबर 200. चेक आहे का? 50 त्रिक 150, 50 दोन्ही 100, 50 दोन्ही 100, 2 0 ॲज इट इज. हे झालं आपलं आत्ता इक्वेशन फर्स्ट आहे. अरे वा सर, कन्सिडर केलात, जे माहित होतं ते लिहिलात, पहिली कंडिशन टाकलात, पहिलं इक्वेशन आलं. आता दुसरी कंडिशन टाकू, दुसरं इक्वेशन लिहूया. दुसरी कंडिशन काय म्हणते, पुढे बोलतो. बट व्हेन 260 बॉक्सेस ऑफ टाइप ए प्रकारचे 260 बॉक्स, ए प्रकारच्या एका बॉक्सचं वजन x केजी, 260 बॉक्सचं वजन 260x केजी. इथपर्यंत क्लिअर? पुढे बोलतो. आर लोडेड इन द ट्रक, जर x प्रकारचे ए प्रकारचे 260 बॉक्स ट्रक मध्ये टाकले. पुढे बोला. लोडेड इन द ट्रक, इट कॅन स्टील अकोमोडेट 40 बॉक्सेस ऑफ टाइप बी. ट्रकची जागा भरायला, ट्रकच्या वजनाची कॅपॅसिटी भरायला पुन्हा बी प्रकारचे किती बॉक्स लागतील म्हणून सांगितलंय, 40 बॉक्स लागतील. बी प्रकारच्या एका बॉक्सचं वजन काय आहे, y किलो आहे. 40 बॉक्सचं वजन काय होईल, 40y होईल. तेव्हा कुठं त्या ट्रकची कॅपॅसिटी फुलफिल होईल. ट्रकची कॅपॅसिटी काय आहे, 10 टनची आहे. 10 टन म्हणजे किती, 10,000 किलो. क्लिअर? पुढे बोलूया. इथं लिहितो काय लिहितो, देअरफॉर बाय गिवन सेकंड कंडिशन नुसार मला बी एक्स प्रकारचे, जेव्हा मी ए प्रकारचे 260 बॉक्स भरले,
तेव्हा कॅपॅसिटी जी आहे आपली 10,000ची ती फुलफिल व्हायला पुन्हा किती लागालेत बी प्रकारचे बॉक्स 40 बॉक्स लागालेत. पूर्ण इक्वेशन व्यवस्थित आलं. याला क्लिअर करूया. इथं 40 भाग जातो का? 40 भाग जातो का? जात नाही. अगोदर 10 भाग देऊया. 10 भाग दिला 26x प्लस 4y बरोबर 1000 होतील. पुन्हा 2 भाग देऊया 13x प्लस 2y बरोबर 500 होतील. पुन्हा 13 नाही. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. हे झालं आपलं इक्वेशन 2. इथपर्यंत सर्वांचं क्लिअर आहे. इथपर्यंत सर्वांना व्यवस्थित चमकत आहे. इथपर्यंत क्लिअर झाल्याच्या नंतर इक्वेशन 1 आणि 2 मिळालेत. वायचा सहगुणक बघा +2 आहे. वायचा सहगुणक बघा +2 आहे. दोघांचे साईन पॉझिटिव्ह आहेत. दोघांचं सबट्रॅक्शन करून आपण एक्सची व्हॅल्यू काढू शकतो. मी तिकडला रफ पार्ट मिटून घ्यालो. मिटवण्याच्या आधी त्याची स्क्रीनशॉट घ्या. मी तिकडला पार्ट मिटून आता दोन्ही इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करता येतात. आता दोघांचे जर साईन इक्वल असतील तर मला लिहायला काहीच हरकत नाही. सबट्रॅक्शन ऑफ इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. subtraction of इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. फर्स्ट काय आहे? 3x प्लस 2y इज इक्वल्स टू 200. सेकंड काय आहे? 13x प्लस 2y इज इक्वल्स टू 500. दोघांची करायची सबट्रॅक्शन आणि सबट्रॅक्शन करते वेळेस खालच्या समीकरणाचे साइन चेंज होणार आहेत. चेंज करूया. +13 चे -13 प्लस 2च्या ठिकाणी -2 प्लस 500च्या ठिकाणी -500. 2y विल गेट कॅन्सल बिकॉज पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. देअरफॉर 3 मधून 13 जात नाहीत. आता कसं करता? उलट करता. 13 मधून 3 काढूया. 13 मधून 3 गेले 10 उरले. सर उलट केल्या तुम्ही मायनस द्या. दिलं. पुढं बोला. 200 मधून 500 जात नाहीत. 500 मधून 200 काढा. 300 उलट केल्यामुळं मायनस. देअरफॉर x इज इक्वल्स टू -300 भागिले मायनस वाले 10. 10 न 10 कटले. मायनसला मायनस कटला. इज इक्वल्स टू 30. देअरफॉर x इज इक्वल्स टू 30. आता मला बोला x कोण होता? x हे आपल्या ए प्रकारच्या बॉक्सचं वजन होतं. मग ए प्रकारच्या बॉक्सचं वजन किती किलो मिळालं? 30 किलो मिळालं. आता x ची व्हॅल्यू काढलात सर y ची व्हॅल्यू काढून दाखवा. y ची व्हॅल्यू काढू. ठीक आहे सर, पुढं बोलूया. y ची व्हॅल्यू कशी काढता? पुट x इज इक्वल्स टू 30 इन इक्वेशन. कुठे ठेवूया? फर्स्ट सोपा आहे का सेकंड सोपा आहे? फर्स्टमध्ये ठेवू. इन इक्वेशन फर्स्ट. फर्स्ट काय आहे? 3x प्लस 2y इज इक्वल्स टू 200. 3x ची व्हॅल्यू 30 प्लस 2y इज इक्वल्स टू 200. 3 इंटू 30 90 प्लस 2y इज इक्वल्स टू 200. 2y इज इक्वल्स टू, मला अडचण आहे 90ची. 90 आहेत पॉझिटिव्ह, तिकडे जाऊन निगेटिव्ह. 200 मायनस 90. 2y बरोबर 200 मधून 90 गेले 110. म्हणून y बरोबर 110 भागिले 2 प्रमाणे 55 ला 55. y ची व्हॅल्यू काय मिळाली? 55 मिळाली. मला सांगा y कोण होता? y हे आपल्या बी प्रकारच्या बॉक्सचं वजन होतं. ठीक आहे सर. मग आता फायनल आन्सर काय देता? फायनल आन्सर जे क्वेश्चनने विचारले ते देतो. क्वेश्चन काय विचारलंय? फाइंड द वेट ऑफ ईच टाइप ऑफ बॉक्स. देअरफॉर वेट ऑफ ए टाइप बॉक्स इज, ए प्रकारच्याचं वजन 30 किलो अँड बी टाइप बॉक्स इज 55 kg. हे आहे आपल्या 5व्या क्वेश्चनचं आन्सर. मी पुस्तकामध्ये शेवटी चेक करतो किंवा ह्याच व्हॅल्यू मी आपल्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करतो. 30 आणि 55. समजा मी इथं 30 ठेवले. 30 त्रिक 90 होतील. 30 त्रिक 90 होतील. आणि 55च्या ठिकाणी वायच्या ठिकाणी 55 ठेवले तर इथं 110 होतील. 90 आणि 110 मिळून 200 येतात. म्हणजे आपलं उत्तर एकदम क्लिअर आहे आणि एकदम सही आहे. पुढे चलूया. या क्वेश्चनची स्क्रीनशॉट घ्या. एक दोनदा प्रॅक्टिस करा. पुढचा आपला क्वेश्चन ह्या आपल्या प्रॅक्टिस सेट 1.5 मधला लास्ट क्वेश्चन आहे आणि IMP क्वेश्चन आहे. त्या क्वेश्चन पूर्ण बघायचा आणि त्याची प्रॅक्टिस करायची. चला तर सुरू करूया. क्वेश्चन नंबर 6. आणि हा आपला क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 सुद्धा इझी गोईंग मध्ये आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. याच्यासाठी लागणारी बेसिक कन्सेप्ट सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे.
याच्यामध्ये आपल्याला सायन्समधली डिस्टन्स, टाइम आणि स्पीड यावरचा एक फॉर्म्युला सुद्धा यूज करायचा आहे. तो कसा आणि कुठे, चला तर मग बघूया. सर्वात अगोदर क्वेश्चन काय म्हणतो, क्वेश्चनमध्ये कॅरेक्टर कोण आहे. क्वेश्चनमध्ये काय आहे, आउट ऑफ 1900 किलोमीटर एक डिस्टन्स आहे. समजा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे, त्याचं डिस्टन्स मोजलं आहे 1900 किलोमीटर आणि त्या कॅरेक्टरचं नाव आहे विशाल. ट्रॅव्हल सम डिस्टन्स बाय बस अँड सम डिस्टन्स बाय एरोप्लेन. समजा मला माझ्या घरापासून एरोप्लेनचा जो एअरपोर्ट आहे तिथं जायचं आहे बसनं, तिथून काही अंतर कापलं आणि त्या एअरपोर्टवरून प्लेननं पुन्हा जायचं आहे काही डिस्टन्स, बसनं ट्रॅव्हलनं काही डिस्टन्स कव्हर करायचं आहे एरोप्लेननं. मग पुन्हा आपल्याला अंतराचा फॉर्म्युला माहीत पाहिजे, डिस्टन्सचा फॉर्म्युला माहीत पाहिजे. 1 मिनिट सर, तुम्ही बेसिक सांगतो म्हणल्या, बेसिक सांगा. या अगोदर फॉर्म्युला आहे डिस्टन्स इज इक्वल्स टू टाइम इंटू स्पीड. यावरून याला शॉर्टकट लिहितात d इज इक्वल्स टू st. यावरून स्पीड काढता येते, यावरून टाइम काढता येते. देअरफॉर टाइम इज इक्वल्स टू डिस्टन्स डिवायडेड बाय, हे गुणाकारातली स्पीड या डिस्टन्सच्या भागाकारात जाईल, डिस्टन्स इज इक्वल्स टू स्पीड असा भेटतो आपल्याला फॉर्म्युला, टाइमचा फॉर्म्युला. टाइम काय आहे, टाइम हे अंतराला जेव्हा वेगानं भागल्या जाईल, वेगाचा भाग घेतला जाईल तेव्हा आपल्याला वेळ भेटते. ठीक आहे सर. मग तुम्ही काय करता, फाइंड द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल बाय बस. मग विशालनं बसनं किती अंतर कापलं, विमानानं किती अंतर कापलं ते बघूया. सर्वात अगोदर समजा ए बी सी हे 3 ठिकाण आहेत. ए काय आहे, हे विशालचं घर आहे. ए काय आहे, विशालचं घर आहे. ए हे बी पासूनचं अंतर बसनं कव्हर केलं. समजा हे बी फॉर बस स्टँड, समजा हे बी फॉर बस स्टँड आहे. आणि सी काय आहे, बी पासून ते सी पर्यंतचं अंतर हे एअरपोर्टवरून एरोप्लेननं कंप्लीट केलं. सी काय आहे, एअरपोर्ट. बी हे बस स्टँड, बस स्टँड टू सॉरी होम टू बस स्टँड नाही, बस स्टँड, बस स्टँड ए पासून ते बी पर्यंतचं अंतर एअरपोर्ट, एअरपोर्ट, एअरपोर्ट टू अंतर कव्हर व्हायलंय, हे आवर कव्हर व्हायले डिस्टन्स बाय बस आणि हे कव्हर व्हायले बाय प्लेन. ठीक आहे. ए पासूनचं बी पर्यंतचं अंतर, बस स्टँड पासून ते एअरपोर्टचं अंतर हे बसनं कव्हर व्हायले आणि एअरपोर्टला पोहोचला आणि त्याचं जे काय पुढचं ठिकाण आहे ते बी टू सी अंतर हे प्लेननं कव्हर व्हायले. पण पूर्ण डिस्टन्स काय आहे, पूर्ण डिस्टन्स हे 1900 किलोमीटर आहे. पूर्ण डिस्टन्स काय आहे, 1900. मग आपल्याला काय करायचे सर, समजा ए आणि बीचं अंतर x किलोमीटर मानू, बी पासून ते सी पर्यंतचं अंतर y किलोमीटर मानू. आपल्याला ए पासूनचं बी किंवा फाइंड द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल बाय बस, बसनं कापलेलं अंतर आपल्याला काढायचे, म्हणजे x ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. हा झाला फक्त प्रश्न, हा झाला फक्त प्रश्नाला लागणारं बॅकग्राऊंड. याच्यामध्ये विशाल आहे, विशाल प्रवास करतोय, त्याचं अंतर आहे 1900 किलोमीटर. सर उत्तराला सुरुवात करूया, म्हणजे आपलं हळूहळू उत्तर आपलं पुढं सरकल. मी या क्वेश्चनला सुद्धा भरपूर वेळ घेणार आहे, सिस्टमॅटिक आपण सॉल्व्ह करूया. ॲन्सरला जेव्हा सुरुवात होईल तेव्हा लिहिणार लेट किंवा कन्सिडर, कन्सिडर द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय किंवा कवर्ड बाय, काही शब्द वापरा, ट्रॅव्हल म्हणा किंवा कवर्ड म्हणा, ट्रॅव्हल by bus is x kilometer and by aeroplane किंवा by plane लिहा, सोपा शब्द, by plane is y किलोमीटर. बट टोटल डिस्टन्स काय आहे, x प्लस y इज इक्वल्स टू 1900 किलोमीटर. हा यानामध्ये उत्तर द्या फक्त. बसनं प्रवास केला x किलोमीटर, प्लेननं प्रवास केला y किलोमीटर, पूर्ण प्रवास झालेला आहे आपला 1900 किलोमीटर. याला लिहू शकतो मी इक्वेशन 1. इक्वेशन 1. अरे वा सर, इक्वेशन 1 तर सोपं झालं. त्या टाईमच्या फॉर्म्युल्याचा यूजच केला नाही तुम्ही, आहे त्याचा यूज आहे, दुसऱ्या कंडिशनमध्ये आहे. दुसरी कंडिशन काय म्हणते वाचूया. बस ट्रॅव्हल विथ अवरेज स्पीड 60 किलोमीटर पर आवर. काय दिलंय ते लिहून घेऊ अगोदर. काय दिलंय, ॲव्हरेज स्पीड ऑफ बस इज 60 किलोमीटर पर आवर.
किंवा और स्पीड ऑफ प्लेन, पुढे चला, एरोप्लेनची स्पीड 700 किलोमीटर पर आवर. ठीक आहे सर. Bus travel with average speed 60 km per hour and the average speed of the aeroplane is 700 km per hour. इथपर्यंत आलो. It takes 5 hours to complete the journey. घरापासून ते बस स्टँड पासून ते एअरपोर्ट पासून ते त्याच्या निश्चित ठिकाणी जाऊपर्यंत पूर्ण टाइम किती लागालाय? 5 तास लागालाय. आता या टाइमच्या फॉर्म्युल्यावर जेव्हा डिस्टन्स x होतं तेव्हा स्पीड होती x म्हणजे बसचा प्रवास 60 किलोमीटर पर आवर. जेव्हा डिस्टन्स y होतं तेव्हा प्लेनची स्पीड लागू होईल 700 किलोमीटर पर आवर. मी लिहू शकतो, मी काय लिहू शकतो? देअरफॉर टाइम फॉर कवर द डिस्टन्स, टाइम फॉर कवर द x डिस्टन्स इज इक्वल्स टू, टाइम काढायचं ना, टाइमचा फॉर्म्युला काय? डिस्टन्स बाय स्पीड. डिस्टन्स काय आहे? x आहे. x स्पीड, x कोण होतं? बसनं कापलेलं अंतर, तेव्हा बसची स्पीड काय आहे? 60 आहे, म्हणून 60 ला 60. हे काय? हे टाइम आहे. हा कोण आहे? टाइम आहे. कोणता टाइम आहे? विशालनं बसमध्ये गुंतवलेला टाइम आहे. विशालनं बसमध्ये गुंतवलेला टाइम आहे. सर मग एरोप्लेनमध्ये किती टाइम गेला ते काढूया. टाइम फॉर कवर द y डिस्टन्स, किंवा y डिस्टन्स आहे ना, y डिस्टन्स y लिहू, डिस्टन्स y इज, डिस्टन्स काय आहे? अंतर काय आहे? y आहे. यावेळेस जेव्हा y हे डिस्टन्स होतं, y होती प्लेनची स्पीड, y हे डिस्टन्स होतं प्लेननं कव्हर केलेलं, आणि प्लेनची स्पीड काय आहे? प्लेनची स्पीड ही 700 आहे, म्हणून y भागिले 700. हा सुद्धा टाइमच आहे. पण हे बसमधला टाइम, हे एरोप्लेनमधला टाइम, दोन्ही मिळून टाइम किती आहे? दोन्ही मिळून हे 5 आवर आहे. दोन्ही मिळून किती आहेत? 5 तास लागलेत. म्हणून दोघांची बेरीज काय आली पाहिजे? 5 आली पाहिजे. म्हणून मी तिकडे लिहितो. किंवा टोटल टाइम फॉर covered 1900 kilometer distance is x upon 60 plus y upon 700. हा पूर्ण टाइम लागलेला आहे. पण पूर्ण टाइम किती लागला? देअरफॉर x upon 60 plus y upon 700 is equals to only 5. इथपर्यंत क्लिअर आहे. अजून एकदा सांगतो, गडबड नको, गोंधळ नको. सर 1 मिनिट, तुम्ही सर्वात अगोदर काय केलात? सर्वात अगोदर जी बस आहे त्याची स्पीड लिहिलात 60 किलोमीटर पर आवर. त्याच्यानंतर जे एरोप्लेन आहे त्याची स्पीड लिहिलात 700 किलोमीटर. सर मग बसमध्ये टाइम किती गेला असेल हो विशालचा? टाइम जर काढायचा असेल तर जे बसनं डिस्टन्स कव्हर केलंय ते काढावं लागेल आणि बसची स्पीड काढावं लागेल. मग बसनं कव्हर केलेलं डिस्टन्स आपण काय मानलं होतं? x मानलं होतं. म्हणून टाइम फॉर कव्हर द डिस्टन्स x डिस्टन्स इज इक्वल्स टू x बाय बसची स्पीड. टाइम फॉर कव्हर द डिस्टन्स y इज इक्वल्स टू y हे एरोप्लेनमध्ये कव्हर झालेलं डिस्टन्स आहे आणि त्याच्या एरोप्लेनच्या स्पीडनं डिवाइड केलं की आपल्याला एरोप्लेनमध्ये गेलेला टाइम कळतो. पण सर बसमध्ये काही टाइम गेला, एरोप्लेनमध्ये काही टाइम गेला, पूर्ण प्रवासाला किती टाइम गेला? पूर्ण प्रवासाला टाइम या दोघांच्या बेरजे एवढा गेला. पण पूर्ण प्रवासाला तर 5 तास गेलेला आहे, म्हणून दोघांची बेरीज ही 5 तास आलेली पाहिजे. तुम्हाला एकदा दोनदा अवघड वाटेल, पण जेव्हा तुम्ही याची प्रॅक्टिस करसाल, टाइम, डिस्टन्स आणि स्पीडचा फॉर्म्युला तुम्हाला सायन्समध्ये पुन्हा येईल, तिथं प्रॅक्टिस करसाल तेव्हा हेच गणित तुम्हाला इझी जाणार आहे. सध्याच्याला ते जे इक्वेशन आहे त्याला आपल्याला मॉडिफाय करायचं आहे. इक्वेशन 2 पर्यंत जायचे. त्याला मी थोडंसं रफचा पार्ट मिटून घेतो आणि पुढे आपल्याला चलता येईल. या इक्वेशनला आपल्याला जनरल फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे. जनरल फॉर्ममध्ये कन्वर्ट करताना पुन्हा आपल्याला इथं तिरपा गुणाकार करावा लागेल. 700 गुणिले x हे 700x होतील प्लस 60 गुणिले y
हे 60y होतील. छेदामध्ये छेदाछेदाचा गुणाकार 7 सकम 42 1 2 3 0 1 2 3 0 बरोबर 5. हे जे छेदामध्ये 42,000 आहेत तिकडे जाऊन 5 ला गुणतील. 700x प्लस 60y बरोबर 5 गुणिले 42,000. 700x प्लस 60y बरोबर 5 दोन्ही 10 ला 0 हातच्या 1 पाऊन चौक 20 आणि 1 21 1 2 3 0 1 2 3 0 म्हणजे 2,10,000. आता पूर्ण इक्वेशनला मी जास्तीत जास्त कितीने डिवाइड करू शकतो सर? अगोदर 0 0 कटवण्यासाठी 10 ने डिवाइड करा. 10 ने कटला हा 0 कटला 70x. 10 ने भागला हा 0 कटला 6y. 10 ने भागला हा 0 कटला 21 1 2 3 0 म्हणजे 21,000. सर पुन्हा 2 ने डिवाइड करू शकता. 70 ची निमपट केली 35x. 6 चे अर्धे केले 3y. 21 चे अर्धे किंवा 210 चे अर्धे केले 55. 00 ला 00 00 ला 00. पुन्हा अजून कन्वर्ट करू शकता का? 3 न भागाय गेलं तर 35 ला 3 न भाग जात नाही. 5 न भागाय गेलं तर 3 ला 5 न भाग जात नाही. इथंच थांबूया आणि याला देऊया समीकरण 2. समीकरण 2. ठीक आहे सर. एकदा इक्वेशन 1 काढलात, इक्वेशन 2 काढलात. दोघांमध्ये आपल्याला सारखेपणा आणायचा आहे. सर इथं 1y आहे, इथं 3y आहे. इथं 1y आहे, इथं 3y आहे. सर 3y आहे ना इथं, मग समीकरण 1 मध्ये जे y आहे त्याला 3y बनवा. मग 1 ला आपल्याला समीकरण 1 ला आपल्याला 3 न गुणायचं आहे. म्हणून मी लिहिणार मल्टिप्लाय बाय 3 टू इक्वेशन फर्स्ट. 1 ला 3 ने गुणून 3 गुणिले x 3x प्लस 3 गुणिले y 3y बरोबर 3 गुणिले 1900. 1900 का 19 19 दुनी 38 19 त्रिक 57. 57 ला 57 हे 00 ॲज इट इज म्हणजे 5700. हे आपल्या पुढे नवीन समीकरण आलं, त्याला नाव देऊया समीकरण 2 समीकरण 3. चला ठीक आहे. आता 2 आणि 3 मध्ये काय सारखेपणा आहे? 2 आणि 3 मध्ये y चे सहगुणक सारखे आहेत म्हणून दोघांची सबट्रॅक्शन होईल. सबट्रॅक्शन ऑफ इक्वेशन सेकंड अँड थर्ड. सेकंड काय आहे? 35x प्लस 3y बरोबर 55,000 किंवा 5500. तिसरे इक्वेशन काय आहे? 3x प्लस 3y बरोबर 5700. दोघांची काय करायची? सबट्रॅक्शन. खालच्या समीकरणाचे साइन चेंज. पॉझिटिव्हचा निगेटिव्ह, पॉझिटिव्हचा निगेटिव्ह, पॉझिटिव्हचा निगेटिव्ह. 3y मधून 3y गेले 0 झाले. 35x मधून 3x हे सहज जाऊ शकतात. 32x इज इक्वल्स टू 55 मधून 5700 जाऊ शकत नाही. 57 मधून 5500 टाकूया 200 उत्तर येईल. 7 5 2 5 5 0 ठीक आहे 3200. ठीक आहे. पण 32 न 200 ला भाग जात नाही. याचा अर्थ काय माहित आहे? आपलं गणित कुठंतरी चुकलंय. कुठं चुकलं सर? मागलं उत्तर जर बघायला गेलं तर मागलं उत्तर आपल्याला चेक करता येते पण 32 न 200 ला भाग जात नाही म्हणजे x ची व्हॅल्यू व्यवस्थित येत नाही. कुठं चुकलं ते चेक करूया. x प्लस y बरोबर 19 ठीक आहे. x भागिले 60 y भागिले 7 700 बरोबर ठीक आहे. 700x 60y 7 सकम 42 1 2 3 0 1 2 3 0 ठीक आहे. पुढं 5 ला पुढं 5. 700x 60y 42 तिकडे जाऊन गुणतील. 42 गुणिले 5 5 दोन्ही 10 ला 0 हातच्याल 1 पाऊन चौक 20 आणि 21 21 ला 21 1 2 3 0 ॲज इट इज 1 2 3 0 0 10 ने भागलो 70x 6y आणि 3 0 उरतील. 21 च्या पुढे 3 0. पुन्हा 2 न भागलो 70 चे 35 झाले. 6 चे 3 झाले. 210 चे निम्मे 210 चे निम्मे जवळपास 105 होतील. चूक आपली इथं झालेली म्हणजे इक्वेशन 2 मध्ये चुकी झाली. मग पुन्हा इक्वेशन 2 इक्वेशन 1 ला मल्टिप्लाय केलो 3 ना काही फरक पडला नाही इथपर्यंत आलो. इक्वेशन 2 आणि 3 ची सबट्रॅक्शन करालो 105 इथं घेणार. इथं किती येतील? 105. ठीक आहे. आपली चूक आपल्याला कळाली. आता 105 मधून 57 काढायचं. 32x बरोबर 105 मधून 57. 15 मधून 7 गेले 8. 15 मधून 7 गेले 8. 9 मधून 5 गेले 4. 9 मधून 5 गेले 4. 1 ला 1 0 उरला. 00 ॲज इट इज. 10,500 मधून 5,700 गेले 4,800 0 0 0 0 0 0. 15 मधून 7 गेले 8. 9 मधून 5 गेले 4. 0 ला 0 4,800
32 4800ला भाग द्यायचा. जातो का चेक करू. x इज इक्वल्स टू 4800 भागिले 32. x इज इक्वल्स टू डायरेक्ट देऊ शकतो का. 32 1 32, 32 2 64, 32 1 32, 8 आणि 8 16 उरले, 16ला 16 किंवा 16 न देऊया डायरेक्ट. 4800 भागिले 32, 16 2 32, 16 त्रिक 48, 300 भागिले 2, 2 1 2, 300चे 2 भाग म्हणजे 150. एक्सची व्हॅल्यू काय आलेली आहे 150 किलोमीटर. पण एक्स कोण होता सर. बघा आपली चूक आपल्याला समजली, आपण करेक्शन सुद्धा व्यवस्थित केलं. एक्सची व्हॅल्यू 150, एक्स कोण होता. एक्स हे त्या विशालनं बसनं कव्हर केलेलं डिस्टन्स आहे. फाइंड द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल बाय बस. आणि आपल्याला एक्सचीच व्हॅल्यू काढायची होती. वायची व्हॅल्यू काढणार का हो. नाही काढणार. का नाही काढणार. कारण क्वेश्चनमध्ये सांगितलंय की विशालनं जे बसनं अंतर कव्हर केलंय तेच आपल्याला काढायचं आहे. आणि बसनं 150 किलोमीटर अंतर हे विशालनं ट्रॅव्हल केलेलं आहे. म्हणून सर्वात शेवटी मी काय लिहू शकतो. डिस्टन्स ट्रॅव्हल बाय विशाल किंवा द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल बाय बस इज द डिस्टन्स ट्रॅव्हल किंवा द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल बाय बस, विशाल ट्रॅव्हल बाय बस इज 150 किलोमीटर. एकदम जबरदस्त आपण आपला क्वेश्चन सॉल्व केला आहे. ठीक आहे. हा क्वेश्चन तुम्हाला समजला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि तुमच्या ज्या फ्रेंड सर्कल आहेत त्यामध्ये तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. पूर्ण 1.5 एका व्हिडिओमध्ये आपण कव्हर केलेला आहे. या एका व्हिडिओमधून तुमचे बोर्डाच्या एक्झामचे 4 मार्क हे फिक्स ठरलेले आहेत. यामध्ये विशालचं गणित असो किंवा याच्या अगोदरचे जे डिनॉमिनेटर आणि फ्रॅक्शनचं गणित आहे क्वेश्चन नंबर 4 तो सुद्धा बोर्डाच्या एक्झाममध्ये बऱ्याच वेळेस विचारलेला क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन IMP आहे. हा क्वेश्चन तुम्हाला प्रॅक्टिस करून सॉल्व करायचा आहे. ठीक आहे. स्वतःची काळजी घ्या, लहानांना मदत करा आणि जे मोठे व्यक्ती आहेत त्यांचा आदर करा. अभ्यास आपला कंप्लीट ठेवा आणि हसत राहा, मजेत राहा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.